प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे पॅलेस्टाईन आणि गाझा भागातील नागरिकांच्या मदतीकरता एका फाउंडेशनच्या माध्यमातून निधी गोळा केल्याचं समोर आलं आहे। सद्यस्थितीत सुद्धा निधी गोळा करण्याचं काम चालू आहे। एनजीओला परदेशातील उद्दिष्टांसाठी काम करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही कोणत्या परवान्याच्या आधारे हे निधी गोळा करीत आहे? सदर एनजीओला प्रदेशात काम करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे का? या एनजीओने लोकांकडून घेतलेल्या निधीची रक्कम किती? अद्यापर्यंत यांनी गाझा किंवा पॅलेस्टाईनला किती रक्कम पाठवलेली आहे? याबाबत माहिती शासनाला दिलेली आहे का? ही रक्कम कोणाच्या मार्फतीने गाझा किंवा पॅलेस्टाईनला पाठवलेली आहे? त्याचा कोणता बँक खात्यात किंवा बँकेत नोंदी आहे? तो खाता कोणत्या बँकेत? सदर खात्यातून आतंकवादी किंवा देशविरोधी गतिविधी झालेली नाही ना? असे अनेक गंभीर प्रश्न तयार झालेले आहेत। परंतु पोलीस प्रशासन अनभिन्न असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। महाराष्ट्रात बीडमध्ये गुन्हा दाखल होते, नवापुरात कधी होणार याकडे लक्ष लागून आहे। बीडचे प्रकरण खालील प्रमाणे। बीड जिल्ह्यातील गेवराई येथे पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीतील नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली हिमायत फाउंडेशनच्या माध्यमातून सोशल मीडियावरून निधी जमा करण्यात येत होता। मात्र जमा झालेला निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत दहशतवाद विरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत स्वतः पुढाकार घेऊन गेवराई येथील कुरेशी शाहरुख उर्फ छोटू मिया याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे। शाहरुख उर्फ छोटू मिया कुरेशी राहणार राजगली गेवराई जिल्हा बीड याने हिमायत फाउंडेशन या एनजीओला परदेशातील उद्दिष्टांसाठी काम करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही सोशल मीडियावरून गेवराई शहरातील नागरिकांचा विश्वास संपादन करत गाझामधील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले। मात्र फाउंडेशनच्या अधिकृत बँक खात्यावर देणगी न घेता कुरेशीने स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्याचा QR कोड वापरून निधी जमा केला आणि लाखोंचा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचं समोर आलं आहे। परिणामी अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे। सध्या देशभरात पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमा सुरू असतानाच हिमायत फाउंडेशन या एनजीओला परदेशात काम करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही मदतीच्या नावाखाली निधी जमा करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यात आली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। दरम्यान गेल्या काही वर्षात NIA आणि दहशतवाद विरोधी पथकांनी दहशतवादाशी संबंधित अनेक मॉडेल्सचा पर्दाफाश करून त्यांना उद्ध्वस्त केले। सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची भरती करणाऱ्या दहशतवादी संघटनांचे भयावह वास्तव समोर येत आहे। या संघटना आपल्या विध्वंसक कारवायांसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत आहेत। याशिवाय डार्क वेबचा वापर करून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, शस्त्रास्त्रांची खरेदी आणि आर्थिक व्यवहार घडवले जात आहेत। डार्क वेबमुळे निर्माण होणारे आव्हान आज जगभरातील सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।